मुलांच्या डब्याला कोणती भाजी द्यायची हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना सतवत असतो। तर ही वांग्याच्या चकत्यांची भाजी अगदी सोपी आणि 5 मिनिटात होणारी आहे। जरूर व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। कढईमध्ये 2 मोठे चमचे आपण तेल घालून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, थोडीशी हळद आणि हिंग याची फोडणी करून घ्यायचे। फोडणी खूप छान खमंग झालेली आहे, मोहरी छान तडतडती आहे। घाईच्या वेळेत आपण ही भाजी नक्कीच बनवून देऊ शकतो। त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा चमचा चेचून घेतलेला लसूणही यामध्ये घालून घ्यायचा आहे। लसणाची खूप सुंदर अशी चव येते। आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारण इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत, त्याच्या आपल्याला उभ्या उभ्या कापा करून घ्यायच्यात। जास्त पातळही नाही आणि जाडही नाही, अशा पद्धतीने आपल्याला मीडियम अशा या फोडी करून घ्यायच्यात। त्या छान आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार आणि आवडीनुसार यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट जर जास्त आवडत असेल तर चमचमीत अशी खूप सुंदर अशी वांग्याच्या चकत्यांची रेसिपी बनते। त्याचबरोबर मी ते अर्धा चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे। त्याने एक सुंदर कलर येतो आणि टेस्टही छान लागते। आवडीनुसार आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे। या वांग्याच्या चकत्या खालपासून मस्तपैकी हलवून घ्यायच्यात। अगदी मी सांगते मोजून 10 मिनिटात ही भाजी बनते आणि जर वांगी फ्रेश असतील तर अगदी 5 मिनिटात ही भाजी बनते। त्याचबरोबर आपल्याला 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात आणि याला छान दणदणीत अशी वाफ आणून देऊयात। तुम्ही कोणत्या पद्धतीने वांग्याच्या चकत्या बनवतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर रेसिपी आवडली असेल तर जरूर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता आपण झाकण घालून घेऊयात आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं छान वाफवून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता मस्त वाफ आलेली आहे। त्याला खालपर्यंत हलवून घेऊयात। परत एखादा मिनिटभर आपण झाकण घालून ठेवणार आहोत आणि आपली ही वांग्यांच्या चकत्यांची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। खूप सुंदर सुगंध सुटलाय। तुम्हाला जरूर आवडेल, एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता आपण ही वांग्याची चकत्या सर्व करून घेऊयात। डब्यासाठी ही अप्रतिम अशी ही भाजी बनते, नक्की देऊ शकता। आता आपण सर्व करून घेऊयात। आहा, खूपच सुंदर सुगंध सुटलाय। लसणाच्या फोडणीमुळे अप्रतिम अशी चव येते, नक्की बनवून बघा। सर्व करताना आपण यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि इथे वांग्याची चकत्या आपल्या तयार आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन।